भारतीय संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाचा आत्मा मानली जाते. आज आपण तिचे महत्त्व आणि अर्थ समजून घेऊया. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प करतो. सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय तसेच विचार, अभिव्यक्ती आणि विश्वासाचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ध्येय आहे. दर्जाची आणि संधीची समानता आणि राष्ट्राची एकता व एकात्मता राखणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आमचा निर्धार आहे. सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही. समाजवादी म्हणजे समाजात संपत्तीचे वाटप समान असावे. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. लोकशाही म्हणजे लोकांच्या मताने चालणारे सरकार. गणराज्य म्हणजे देशाचा प्रमुख लोकांमार्फत निवडला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण हे संविधान स्वतःप्रत अर्पण केले. जय हिंद. आपल्या संविधानाचा सन्मान करूया.